नमस्कार, आपण पाहतात मराठी रोकठोक न्यूज चॅनल। या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे। आज आपण बँक ऑफ महाराष्ट्र नीरा शाखेत जो सामान्य ग्राहकाला किंवा व्यापारी वर्गाला जो 2-2 तास किंवा त्या कामाला वेळ लागतो, विलंब लागतो, यासाठी आपण काही ज्येष्ठ लोकांची मनोगत घेणार आहोत। आणि त्या बँक मॅनेजरच्या म्हणण्यानुसार असं आहे की बँकेला स्टाफ कमी असल्यामुळे बाकीच्या कामांमुळे थोडा ग्राहकांना तो त्रास होतो। तर यात आमचा काही दोष नाही, पण जर आमचा स्टाफ वाढवून मिळाला किंवा स्टाफ कमी असल्यामुळे जरा वेळ लागतो, तर यासाठी तुम्ही सर्वांनी जर प्रयत्न केले तर निश्चितच आमचा स्टाफ आम्हाला जेवढा हवा आहे तेवढा मिळेल। धन्यवाद। मी वैजंती वर्धमान शहा, भाजपचे पुरंदर तालुक्यामधले सरचिटणीस कार्यकर्ते आहे। आज मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे। जरा थोडंसं तिथं स्टॉक कमी आहे असं मला जाणवत होतं, का तर प्रत्येक जे ग्राहक येतं त्याला खूप वेळ इथं थांबावं लागतं कामासाठी। त्यामुळं काय होतं, लोकांची गैरसोय व्हायला लागलेली आहे, खूप वेळ जातो त्याच्यामध्ये। ऑनलाईनमध्ये करायचं, मॅनेजर साहेब तुमचं बरोबर आहे, पण इथं काय पंचकृषीमध्ये इथं बरेच लेडीज किंवा जेंट्स शिकलेले नाही आहेत, त्यांच्या स्वतः त्यांना काम केलं म्हणजे त्यांना बरं वाटत असतं। त्यामुळं असं वाटतं की जरा तुमचे 1-2 कर्मचारी वाढवले म्हणजे बरं पडेल, कारण का काम पण सोपं होईल, प्रत्येकाचे कामं पण पटापट होऊन जातील। असं माझं तुम्हाला विनंती आहे की कर्मचारी वाढवावेत। या बँकेची गेली अनेक वर्ष मी खातेदार आहे। मी नेहमी जरा इथं बँकेत एक लक्षात आलं की कधी कधी गर्दी वाढते आणि स्टाफ कमी पडतो, तर लोकांची सध्या गैरसोय जास्त व्हायला लागली आणि काही आबालवृद्ध असतात त्यांना पण लाईनमध्ये थांबावं लागतं। आता साहेब म्हणतात ऑनलाईन करा सगळं, पण खेडेगावातले लोक असे आहेत की त्यांना अजून काही गोष्टी समजत नाही आहेत। तर त्या गोष्टी त्यांनी थोडंसं त्याच्यासाठी खेडेगावातल्या लोकांना मदत करण्यासाठी 1-2 स्टाफ वाढवला तर बँकेतली गर्दी कमी होईल आणि लोकांच्या आर्थिक व्यवहाराला वेळ लागणार नाही आणि लवकर व्यवहार पूर्ण होतील, एवढीच माझी विनंती आहे साहेबांना। वास्तविक स्टाफ इथलं सगळं चांगलं आहे, पण त्यांना हाताखाली माणसं जर कमी पडली तर ते अवघड होऊन जातं, त्यांना धावपळ होती। तर स्टाफ वाढवा एवढी विनंती। शाखा प्रमुख चव्हाण सरांच्या समोर बसलो आहे। एक स्थानिक ग्राहकांचा विषय बँकेच्या, की तिथं गैरसोय होती। ऑनलाईन पद्धतीनं राज्याचं शासनाचं किंवा बँकेची धोरणं अगदी चांगली आहेत, तिथपर्यंत ठीक आहे, पण हा ग्रामीण भाग आहे, इथं हजारो कर्जदार आहेत, हजारो खातेदार आहेत आणि बँकेची उलाढाल बघितली तर कोट्यवधीमध्ये उलाढाल होत असते। आणि या ठिकाणी ह्या सगळ्या उलाढाली करत असताना, कर्ज वाटप करत असताना, वसुल्या करत असताना कस्टमरची थोडी गैरसोय होती। त्याचं कारण असं आहे, ऑनलाईन जरी करायचं असलं तरी काही लोक थोडे अशिक्षित आहेत, त्यांना त्याची अडचण येत असते, म्हणून इथं स्टाफ वाढीव असायला पाहिजे असं स्थानिक कस्टमर लोकांकडून आलेला विषय आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अध्यक्ष नीरा शहराच्या अध्यक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी पब्लिकसाठी मांडत आहे। त्याचा गांभीर्यानं वरिष्ठांनी विचार करावा आणि स्टाफ वाढवून द्यावा, एवढी आम्ही विनंती करतो। चव्हाण, शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र नीरा शाखा। आज भाजपचे नेते मला भेटायला आले, थोडं सगळ्या ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल त्यांनी चर्चा केली। माझी सर्व ग्राहकांना असं विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त ऑनलाईनचा वापर करावा आणि त्यांनी जी काय मागणी केलेली आहे की बाबा गावातील आपल्या भागातील लोक थोडे अशिक्षित असल्यामुळं ऑनलाईनकडे लवकर वळत नाहीत, तर त्यासाठी आपल्याकडे जे कर्मचारी आहेत ते थोडे अपुरे पडतात, तर कर्मचारी भरती करावी। तर सदर जी मागणी आहे ती मी वरिष्ठांपर्यंत नक्की पोचवीन आणि त्याची पूर्तता करून घ्यायचा प्रयत्न करेन।